बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। चिठ्ठी लिहून त्यांनी त्याची जीवनयात्रा संपवली आहे। मराठा आरक्षणाच्या वाढत्या विरोधामुळे ते अस्वस्थ होते। बीडच्या नाथापूर गावातील ही घटना आहे। मराठा आरक्षणाला सतत विरोध होतोय आणि अशात आरक्षण टिकेल की नाही माहित नाही, त्यामुळे मी आत्महत्या करतोय असा मजकूर चिठ्ठीत लिहून एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं। घटना बीडच्या नाथापूर गावात घडली असून बाबूराव लक्ष्मण चव्हाण असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे। तर आरक्षणाच्या वाढत्या विरोधामुळे बाबूराव चव्हाण सतत अस्वस्थ होते। मुलांच्या भविष्याचं काय होईल या चिंतेपोटी त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला। दरम्यान सुसाईड नोटची सत्यता आता पोलीस तपासतायत। मयत व्यक्ती हा बाबूराव लक्ष्मणराव चव्हाण। त्यांनी फक्त एवढंच होतं की दोन मुलं आहेत त्यांचे। ते आरक्षणाविषयी त्यांचा लढा चालू होता की बाबा माझे दोन मुलं आहेत, पुढे ह्यांचं भविष्य काय आहे हे सारखं चालू आहे। भेटते नाही भेटते, भेटते नाही भेटते, हे शिक्षणाच्या पोटी त्यांनी साल महिने घालून सगळ्या गोष्टी केल्या। पण त्यांना वाटलं की एक मुलगा आणखी शिकतोय, एक मुलगा तिकडे पुण्याला, एक हा इथंच आहे, ह्यांचं भविष्य काय आहे ह्या गोष्टीसाठी त्यांनी एकदम असं डोक्यामध्ये घेऊन सारखं त्यांचं सारखं घरी आलं, तुमचं कसं होईल ह्या गोष्टीमुळं त्यांनी हा शेवटचा पाऊल उचलला। आत्महत्या फाशी घेतली त्यांनी। फाशीमध्ये नमूद केलं की बाबा जे झालंय ते माझ्या दोन लेकराला 100% न्याय मिळावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।